नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। आज आपण बोलणार आहोत एमएसटी सीईटीच्या रिझल्ट बाबत, एमएसटी सीईटीच्या आन्सर की बाबत, एमएसटी सीईटीच्या बोनस मार्क्स बाबत। ज्या काही अपडेट आले त्या सगळ्या अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करेल, ठीक आहे। आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओचा विनर वैष्णव कापडनी स्वतः ज्याला 1500 रुपीजचं प्राइस भेटलेले आहे। नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करत असतो आणि त्याला ते 1500 रुपीजचं Amazon व्हाउचर जातं। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचं बाळांनो, पैसे नाही द्यायचे। आणि जोपर्यंत तुमचा एक बेस्ट इंजिनिअरिंग अँड फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सीईटी सेल कडून काही इंपॉर्टंट अपडेट आली, पीडीएफ आली, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर होते आणि सगळ्या कॉलेजेसची माहिती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येत राहील बाळांनो। व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा, ठीक आहे। आता बोलूया इंपॉर्टंट अपडेट बद्दल ज्या गव्हर्नमेंट कडून आलेल्या आहेत, ठीक आहे। बघा बाळांनो, टाइम्स ऑफ इंडियाचे अपडेट आहे। अपडेट काय आहे? एमएसटी सीईटी 2025 अपडेट, री एक्झामिनेशन इम्पॅक्ट ऑन शेड्यूल, ठीक आहे। जे आता री एक्झामिनेशन होते तिचा पूर्ण इम्पॅक्ट तुमच्या शेड्यूल वरती पडणार आहे, ठीक आहे। पूर्ण शेड्यूल तुमचं चेंज झालेलं बाळांनो। आन्सर कीचं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं, प्रत्येक गोष्टीचं तुमचं शेड्यूल चेंज झालेलं आहे, ठीक आहे। चेंज काय झालंय ते बघूया, पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट बाळांनो, अजूनही तुमचं फक्त 50% काम झालंय बाळांनो। अभ्यास करणं, रिझल्टचा वाट पाहणं, एक्झाम देणं हे 50% काम असतं। 50% काम अजूनही बाकी आहे। व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणं, पर्सनल काउन्सिलिंग करणं, पर्सनल काउन्सिलर कडनं बेस्ट कॉलेज लिस्ट बनवून घेणं, त्यानंतर तुमची पूर्ण प्रोसेस मध्ये काउन्सिलरला तुमच्या सोबत ठेवणं, ठीक आहे। हे तुमचं 50% काम असतं। आणि 50% काम जे उरलेलं आहे ते जर तुम्ही व्यवस्थित केलं, जरी तुमचे कमी पर्सेंटाईल आले तरी तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। लास्ट इयर असे काही विद्यार्थी होते बाळांनो ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी आज ते महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकताय। एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, काउन्सिलर कडून बनवून घेतली। आणि असेही काही विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी आज ते महाराष्ट्राच्या 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। एकच गोष्ट चुकीची केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित नाही बनवली। त्यासाठी महाराष्ट्राची नंबर 1 काउन्सिलिंग बॅच लॉन्च केली आहे बाळांनो, ठीक आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। हे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकता, ठीक आहे। तुमची बेस्ट कॉलेज लिस्ट, डॉक्युमेंटेशन, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तुमची हेल्प करू, ठीक आहे। त्यातला त्यात एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला भेटतो बाळांनो, तो प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असतो, ठीक आहे। तुमची कॉलेज लिस्ट स्वतः पर्सनल काउन्सिलरच बनवतो, ठीक आहे। तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये पाहिजे, कोणत्या ब्रांच मध्ये पाहिजे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, किती पर्सेंटाईल आहेत, हे सगळ्या गोष्टी ओळखून तुमची एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवतो। आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला कॅपराउंड मध्ये अपडेट करायची असते। मी गॅरंटी देतो, जरी कमी पर्सेंटाईल आले तरी तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, ठीक आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकली। आता पुढची अपडेट मी तुम्हाला वाचून दाखवतो बाळांनो, ठीक आहे। द महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल has announced a revised schedule for MST CET 2025 due to re-examination on May 5th, 2025. Here is the latest update. जी री एक्झामिनेशन होणार आहे बाळांनो, तुमची 27 तारखेची परीक्षा तुमची 5 मे ला येऊन टिकलेली आहे, ठीक आहे। 5 मेच्या परीक्षेमुळे हा सगळा चेंज झालेला आहे तुमचा ऍडमिशन प्रोसेसचा, सगळ्या तुमचे डेट चेंज झालेले आहेत। आता पुढची डेट बघा काय म्हटलंय त्यांनी, द री एक्झामिनेशन हॅज लेड टू द डिले इन द डिक्लेरेशन ऑफ आन्सर की। यामुळे री एक्झामिनेशन मुळे काय होतंय, तुमची आन्सर की पण डिले होणार आहे बाळांनो, ठीक आहे। विच इज नाउ एक्सपेक्टेड टू बी रिलीज ऑन May 11. 11 मेला तुमची आन्सर की रिलीज होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बाळांनो, ठीक आहे। म्हणजे 11 मेला जेव्हा तुमची आन्सर की रिलीज होईल ना, त्यानंतर तुम्हाला आन्सर की मध्ये काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करावे लागतील बाळांनो, ठीक आहे। ऑब्जेक्शन रेज म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे, ठीक आहे, तरी म्हणजे ऑप्शन चुकीचे होते तरी आम्हाला इथं बोनस मार्क्स नाही भेटले, त्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करावे लागेल। आन्सर की बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन रेज करणार त्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट अपडेट होऊन येतो, ठीक आहे। म्हणून तुम्हाला काही वाटलं आन्सर की मध्ये तुम्ही चेंजेस करू शकतात। क्वेश्चन्स, आन्सर्स, ऑप्शन सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आन्सर की मध्ये, ठीक आहे। आता जसं तुमचे ते ऑब्जेक्शन सीईटी सेल बघते त्यानुसार तुमचा एक नवीन स्कोर कार्ड तयार होतो बाळांनो, म्हणजे एक रिझल्ट तयार होतो। आणि तो रिझल्ट केव्हा लागणार आहे, फॉलोइंग दिस द रिझल्ट डिक्लेरेशन इज अँटिसिपेटेड टू टेक प्लेस ऑन June 19, अधेरिंग टू द युजुअल 1 month प्रोसेसिंग पिरियड आफ्टर द आन्सर की रिलीज। म्हणजे दरवर्षी 1 महिना लागतो, त्यानुसार जर 11 मेला तुमची आन्सर की रिलीज झाले तर आरामात 1 महिना तुमचा रिझल्ट साठी लागतो, कारण तुम्ही जे ऑब्जेक्शन रेज केलेले ते सगळे ओळखून सीईटी सेलला तुमचा रिझल्ट डिस्प्ले करावा लागतो। पण हा फक्त रिझल्ट 1 असतो जो तुमचा अराउंड 19 जूनला लागेल, 19 जूनच्या आसपास, ठीक आहे। आता बघा इथं त्यांची चूक झालेली बाळांनो, 19 जून नाही पाहिजे, त्यांना 9 जून किंवा 10 जून द्यायला पाहिजे, कारण त्यांनी म्हटलंय 1 मंथ म्हटलंय, ठीक आहे। 11 मेला जर तुमचा रिझल्ट लागला, सॉरी आन्सर की लागली तर तुमची 9th जून किंवा 10 जूनच्या आसपास तुमचा रिझल्ट लागेल, ठीक आहे। ही त्यांची करेक्शन मिस्टेक आहे, ठीक आहे।
सबसिक्वेंटली प्रोव्हिजनल रँक्स आर एक्सपेक्टेड टू बी रिलीज बाय जून 25. आता बघा, तुम्हाला काय वाटलं, रिझल्ट मध्ये रँक्स नसतात बाळांनो, रिझल्ट मध्ये फक्त तुमचे पर्सेंटाइल येतील, पण तुमची जी रँक आहे, युनिव्हर्सिटी रँक, तुमची कॅटेगरी रँक, ही सगळी तुम्हाला 25 जूनच्या आसपास बघायला भेटेल. म्हणजे तुम्ही असं समजू शकतात बाळांनो, 2 रिझल्ट तुमचे लागतील. पहिला रिझल्ट तुमचा स्कोर कार्डचा आणि दुसरा रिझल्ट तुमचा रँकचा, प्रोव्हिजनल रँकचा. ठीक आहे, प्रोव्हिजनल रँक नंतर फायनल रँक लिस्ट तुमची निघते. गोष्ट समजते, मेरिट लिस्ट. तर तुमचं 25 जून पर्यंत तुमचा फायनल रिझल्ट लागेल. रँक म्हणजे रँक पण तुम्हाला त्याच्यात दिसेल आणि तुमच्या पर्सेंटाइल पण तुम्हाला त्याच्यात दिसेल. पण मेन रिझल्ट पहिला कोणता असतो, तुमचा पर्सेंटाइलचा. गोष्ट समजते, ठीक आहे. These delay affect student who appeared for the exam, particularly those awaiting admission to various courses. ठीक आहे, याच्यामुळे काय नुकसान होतंय बाळांनो, जे वाट बघत होते ऍडमिशन प्रोसेस साठी त्यांना नुकसान आहे, है ना. पण आता काय करू शकतात, सीईटी सेलची टेक्निकल मिस्टेक आहे ना, आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल, है ना. तर री एक्झामिनेशन डेट तुमची 5 मे, आन्सर की डेट तुमची 11 मे असेल. रिझल्ट डिक्लेरेशन तुमचा 9 जूनच्या आसपास होणार आहे. प्रोव्हिजनल रँक लिस्ट तुमची अराउंड 25 जूनच्या आसपास लागेल. कॅन्डिडेट कॅन चेक द ऑफिशियल अपडेट्स link unavailable for updates on MST CET 2025 schedule and result, the response sheet which will be displayed very soon. ठीक आहे, म्हणजे तेच म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही वेबसाईटवरती सगळ्या गोष्टी चेक करू शकता आणि या सगळ्या डेट्स तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होता. आता बोलूया बोनस मार्क्स बद्दल. सर तुम्ही हा टॉपिक तर सोडलाच बोनस मार्क्सचा. बघा, भरपूर शिफ्टमध्ये 19 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये 3 ते 4 प्रश्नांचे ऑप्शन चुकीचे होते, रिपीटेड होते. ठीक आहे, सेम ऑप्शन टाकून दिले होते, त्यांना बोनस मार्क्स भेटेल बाळांनो. 22 तारखेच्या शिफ्ट 2 मध्ये तिथंही 4 ते 5 प्रश्नांमध्ये घोळ आहे, ते पण बोनस मार्क्स भेटतील. सीईटीने स्वतःहून बोनस मार्क्स दिले तर चांगली गोष्ट आहे, नाही दिले तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करावं लागेल. ठीक आहे, अशा भरपूर शिफ्टमध्ये 1-2 क्वेश्चन निघून येत आहे. त्याच्यावर पूर्ण रिसर्च माझी पण चालू आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट बघायला भेटेल बाळांनो. तिथं आपण बोनस मार्क्स बद्दल बोलूया. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. आणि आतापर्यंत फक्त 50% काम झालंय बाळांनो. चांगले पर्सेंटाइल आले, वाईट पर्सेंटाइल आले, फरक पडत नाही. जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तर तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. गोष्ट समजते, ठीक आहे. तर व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा, कारण लगेच फुल होऊन जातो व्हॉट्सअप ग्रुप. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात बाळांनो. 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर तुम्हालाही भेटू शकतं. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.